नमस्कार मंडळी. आज एप्रिल महिन्याचा पहिला शनिवार, स्वरचित गझल सादरीकरणाचा खास दिवस. आदरणीय गुरुवर्य, मातोश्री, पी.के. दादा, दादाश्री, नंदिनीताई आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ गझलकारा बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी स्वरचित गझल सादर करीत आहे. अनल ज्वाला वृत्तातील आहे. हुरळून कशी तुझ्यावरती मरत राहिले, हुरळून कशी तुझ्यावरती मरत राहिले, असण्याने त्या तुझ्याच तेव्हा फसत राहिले, असण्याने त्या तुझ्याच तेव्हा फसत राहिले. घाबरले ना कधी कष्टाला जपतच गेले, घाबरले ना कधी कष्टाला जपतच गेले, नवे असो वा जुने तरी मी धजत राहिले, नवे असो वा जुने तरी मी धजत राहिले. नवला येती मला नेहमी पाना फुलांची, नवला येती मला नेहमी पाना फुलांची, रंगरूप जे आवडे सदा बघत राहिले, रंगरूप जे आवडे सदा बघत राहिले. दिसणे असते सुंदर सारे सर्व आवडे, दिसणे असते सुंदर सारे सर्व आवडे, पावडर नसे काजळ नुसती सजत राहिले, पावडर नसे काजळ नुसती सजत राहिले. कर्णफूल ना कधी माळती तरुणपणाला, कर्णफूल ना कधी माळती तरुणपणाला, केसामधला साज कुणाचा करत राहिले, केसामधला साज कुणाचा करत राहिले. गाण्यासाठी वेडे म्हणजे आसुसलेले, गाण्यासाठी वेडे म्हणजे आसुसलेले, ओळ ऐकता पाठी त्याच्या म्हणत राहिले, ओळ ऐकता पाठी त्याच्या म्हणत राहिले. दुःखालाही दूर ठेवूनी कामात असे, दुःखालाही दूर ठेवूनी कामात असे, वेळ न दिला चर्चेसाठी हसत राहिले, वेळ न दिला चर्चेसाठी हसत राहिले. हुरळून कशी तुझ्यावरती मरत राहिले, असण्याने त्या तुझ्याच तेव्हा फसत राहिले, फसत राहिले. धन्यवाद. मी निशा दळवी, खोपोलीहून. धन्यवाद.